जय अहिल्या, जय मल्हार सर्व ताई दादांना. मी आज तुम्हाला घेऊन जात आहे देवघर येथे. देवघर हे नाशिकपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावरील एक गाव आहे. त्याचा दिंडोरी तालुका आहे. तिथे महादेवाचे मोठे मंदिर आहे आणि हे नीलकंठेश्वर महादेवाचं जागृत देवस्थान आहे. तिथे दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. त्याच्यासाठीच आम्ही यात्रेसाठी निघालेलो आहे. पुढे आल्यानंतर गाडी पार्क करून आम्ही यात्रेमध्ये जायला निघालो. मंदिराजवळ पोहोचल्यावर तिथे एक पाण्याची कुंड आहे. त्या कुंडातून पाणी घेऊन आम्ही हातपाय धुतले आणि दर्शन रांगेत उभे राहिलो. दर्शन रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही महादेवाच्या समोरील नंदीचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही अर्धा तास आणखी दर्शन रांगेत उभे राहिलो. आमचे नंदीचे दर्शन झाले, मात्र चिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्यासमोर गर्दी केली होती. त्यांनाही नंदीचं दर्शन घ्यायचं होतं. त्यांनी दर्शन घेतलं, परंतु त्यांना मोह आवरला नाही. त्यांनाही फोटो काढायचे होते. त्यामुळे आमचा बराच वेळ गेला. मग आम्ही पुढे रांगेत चालायला लागलो. हळूहळू रांग पुढे सरकत होती, परंतु वरून सावलीची सोय असल्यामुळे भक्तांना रांगेत उभा राहायला त्रास नव्हता. तोपर्यंत आम्ही सभामंडपाचे इकडचे फोटो वगैरे काढले. तसेच तेथील होमाचेही दर्शन घेतले. सकाळची वेळ असल्याकारणाने गावातीलही भक्तिमंडळांची खूप सारी गर्दी झाली होती, म्हणून थोडीशी रांग हळू पुढे सरकत होती. पुढे आल्यानंतर कोपऱ्यातच अगदी पुरातन गणेशाचे मंदिर आहे. तिथे आम्ही लांबूनच दर्शन घेतले. नंतर मंदिरापाशी आलो. मंदिराचं काम नव्यानेच सुरू आहे. खूप सारी गर्दी असल्याने मंदिरात पोहोचायलाही उशीर होत होता. हळूहळू पुढे सरकत सरकत अगदी मंदिराच्या दाराजवळ आलो. मंदिरात खूप साऱ्या नवसाच्या घंट्या बांधलेल्या होत्या. एकदाचे आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला. मंदिर जरी आत्ता नव्याने बांधलेलं असलं तरी मूर्ती खूप पुरातन आहे. त्यामुळे दरवर्षी भक्तिभावाने लोक खूप सारी महाशिवरात्रीला गर्दी करतात. मध्ये आल्यानंतर दर्शन घेऊन आम्ही खरेदीच्या यात्रेकडे निघालो. खरेदी म्हटलं की लहान मुलं आणि भगिनींचा आनंद उत्सव असतो. जणू काही त्यांच्याच खरेदीसाठी सर्व काही दुकाने थाटलेली असतात. एवढ्या साऱ्या गर्दीत एवढे सारे प्रकारची दुकानं बघून खूप सारं आश्चर्य झालं. गावाकडच्या भगिनी यात्रेत खूप सारी खरेदी करतात, कारण त्यांना शेती कामामुळे खरेदीसाठी वेळ नसतो. मग त्यांची खरेदी यात्रा असली की तेव्हाच असते. यात्रेमध्ये बघा किती गर्दी आहे. एवढ्या गर्दीत सुद्धा गाडीवाल्याला आपली गाडी बाहेर काढायची आहे. लोक येतात, भक्तिभावाने दर्शन करतात, कोणी खरेदी करतं, कोणी आपली दुकानं थाटून माल विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घेणारे मात्र खूप असतात, विकणारेही तसे खूप असतात. पुढे आल्यानंतर छोट्या बच्चे कंपनीसाठी खूप सारी खेळणीची दुकानं होती. मोठा रहाटपाळणा होता. आम्हाला काही त्यात बसायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही लांबूनच त्याचा आनंद घेतला. आम्ही मात्र खरं मन भरून निसर्ग निहाळून घेतला. आजूबाजूला सगळीकडे डोंगर होते आणि शुद्ध मोकळी हवा होती.